तुला तर दूधच नाही आहे, तुझं दूध पातळच आहे, तुझ्या बाळाचं पोटच भरत नाही आहे, त्याची वाढच होत नाही आहे, त्याची वजनच वाढत नाही आहे, त्याची ग्रोथच होत नाही आहे, या आणि यासारख्या असंख्य गोष्टी. हॅलो, मी पूनम. मला 1 वर्षाचं बाळ आहे आणि जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. वेळेसोबत हे समजत गेलं की फक्त मी नाही, माझ्यासारखी प्रत्येक नवीन आई या सगळ्या गोष्टी ऐकते. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा नेक्स्ट डे माझ्या एका जवळच्या रिलेटिव्ह माझ्या ब्रेस्टला विदाऊट माय परमिशन हात लावून असं म्हटलं होतं की हे तुला तर दूधच नाही आहे. आणि ते एक वाक्य मला मॉम गिल्टमध्ये टाकण्यासाठी पुरेसं होतं. मी रडून अक्षरशः माझं अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. आणि माझी मम्मी आणि माझा ऑलवेज सपोर्ट सिस्टीम असणारा माझा नवरा, ह्या दोघांनी मला खूप समजवलं. माझ्या मम्मीचं असं म्हणणं होतं की 3ऱ्या दिवशी दूध येतं, त्यामुळे तू काळजी नको करूस. आणि तिचं म्हणणं एकदम लॉजिकल होतं. आणि माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं की आपण लॅक्टेशनकडे जाऊ, ते बघूया काय म्हणतात. आणि आम्ही 2ऱ्या दिवशी लॅक्टेशनकडे गेलो आणि त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तुला खूप दूध आहे की तू ॲट अ टाईम ट्विन्स फीड करू शकते. हा सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण एवढंच की ह्या समाजाचं कटू सत्य हे आहे की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला मागे खेचत असते, तिला पाण्यात बघत असते. ही एक स्त्रीच आहे जी दुसऱ्या स्त्रीला मॉम गिल्टमध्ये टाकते. मला इतकंच म्हणायचं आहे की जी नवीन झालेली आई आहे ती ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टींमध्ये जात आहे. तिचं लेबर पेन, तिचं स्टिचेसचं पेन, तिची रात्री न होणारी झोप, दिवस रात्रीचं फीडिंग, तिचं वाढलेलं वजन, न बसणारे कपडे, आरशात स्वतःला न बघवणारा अवतार आणि त्यासोबतच तिचं बाळ, त्या बाळाचं रडणं, दुखणं, खुपणं, शी सू, नवीन येणारे चॅलेंजेस, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला आपण कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे. आणि जर ते जमत नसेल तर आपण आपलं तोंड गप्प ठेवलं पाहिजे. आणि मी माझ्या सर्व नवीन आयांना हे सांगेन की तुम्ही कोणाचंही ऐकू नका. तुमच्या मनाला, तुमच्या बाळाला आणि तुमच्या पीडियाट्रिशियनला जे योग्य वाटते ते करा. ही समाजाची कीड आहे जी प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत आईला चुकीचं ठरवते. आपण किती चुकीचे आहोत आणि किती बरोबर आहोत हे आपलं मन आणि आपलं बाळ ठरवतं. त्यामुळे ह्या समाजातल्या कोणत्याच किडीकडे लक्ष न देता स्वतःचं आणि स्वतःच्या बाळाचं ऐका. ह्या समाजातली प्रत्येक ती स्त्री जी ह्या समाजाची कीड आहे ती म्हणतच राहणार आहे, तुला तर दूधच नाही आहे.